सटाण्याचे पहिले तहसीलदार होण्याचा मान प्राप्त असलेले यशवंत महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकहिताची कामं केली। दुष्काळात तर त्यांनी सरकारी तिजोरी रिकामी करून शेतकरी, जनावरं तसेच नागरिकांना वाचविण्याचं काम केलं। त्यांच्या या कार्यामुळेच लोक त्यांना देवासमान मानू लागले। त्यांच्या नावाने आरण नदीच्या काठी भव्य मंदिर उभारण्यात आले। दरवर्षी देव मामलेदारांच्या जयंतीनिमित्त येथे यात्रा भरते। 15 दिवसाची यात्रा या सटाण्यात चालते। सटाण्यात म्हणजे ही महाराष्ट्रातली भव्य आणि दिव्य अशी एक यात्रा उत्सव या ठिकाणी पार पडत असतो। देव मामलेदारांच्या नावाने यात्रा उत्सव असल्याने आणि शासकीय अधिकाऱ्याचं हे मंदिर असल्याने सर्व शासकीय अधिकारी ह्या काळात सटाण्याच्या मंदिराला भेट देत असतात। देव मामलेदार यात्रेचं बालगण परिसरात विशेष असं महत्त्व आहे। यशवंत महाराजांनी सटाण्याप्रमाणे धुळे, अमळनेर, सिंदखेड, येवळा येथे शासकीय सेवा बजावली होती। त्यामुळे या भागासह राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक पायी येतात। सटाणा नगरीमध्ये इथलं ग्रामदैवत असलेले यशवंतराव महाराज यांची पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आज मी माझ्या सपत्नीक आणि सर्व मित्रांसह इथं उपस्थित झालो। आत्ताच जस्ट दर्शन घेऊन आलेलो आहे। मुंबईहून इथं परत एकदा आल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे। एका अधिकाऱ्याचं या ठिकाणी देऊळ बांधलेलं आहे आणि त्याला इतके सर्व लोक मानतात। असंच जर काम सगळ्यांनी केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या स्तरापर्यंत पोहोचू शकतो। तब्बल 200 किलोमीटरहून फक्त सटाण्याला श्री संत शिरोमणी देव मामलेदार यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आम्ही तसं दरवर्षी पायी दिंडी देव मामलेदार साहेबांवर आमची नितांत श्रद्धा आहे आणि आम्ही पूर्ण भक्तिभावाने त्यांच्याकडे येतो। 15 दिवस ही यात्रा सुरू असते। देव मामलेदारांनी ज्या पद्धतीने सरकारी सेवेत राहून लोकाभिमुख कामं केली त्यानं जनतेच्या मनात स्थान प्राप्त केले। त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक कामं करण्याची गरज सध्या आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।